जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। संसदेच्या दिशेने आंदोलक जात असताना पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतरही आंदोलकांनी मागे हटण्यास ठाम नकार दिलाय। कितीही मारलं किंवा कितीही विरोध केला तरी आम्ही आंदोलन करणारच असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे। आंदोलकांचे हे थेट विज्युअल्स तुम्ही पाहताय, हे थेट दृश्य आहेत दिल्लीमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या आंदोलकांसोबत आम जनता पक्षाचे काही नेते सुद्धा रस्त्यावर उतरल्याचे चित्र आपण काही वेळापूर्वी बघितलेलं होतं। विविध नेत्यांना इथं आपण पाहतोय संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी विविध नेते एका बाजूने संसदेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसऱ्या बाजूने आंदोलकांनी त्यांना घेरल्याचं चित्र आपल्याला इकडे बघायला मिळतंय। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या आवारात पोहोचले, त्यांनी संपूर्ण देशवासियांना भाषण केलं, त्यांच्यासमोर काही 4 मुद्दे मांडले। त्यानंतर दुसऱ्या बाजूला हे दृश्य तुम्ही पाहताय, कपिल सिब्बल या दृश्यामध्ये आपल्याला इथं दिसत आहेत। सीजेपीच्या आंदोलकांवर एका बाजूला होणारा लाठीचार्ज, दुसऱ्या बाजूला हे सर्व नेते या आंदोलनामध्ये सहभागी होत असतानाची दृश्य तुम्ही पाहताय। आपचे नेते सुद्धा यापूर्वी सहभागी झालेले होते। संसदेवर शक्य नसेल तर ईडी कार्यालयावर मोर्चा काढा असा सल्ला संजय राऊतांनी काही वेळापूर्वी दिलेला आहे, कारण की ईडीमुळेच देशाचं वाटोळ होत चाललेलं असा थेट आरोप संजय राऊतांनी केलेला होता। दुसऱ्या बाजूला सीजेपीचं जे आंदोलन ते फक्त जंतर मंतरवरच चाललेलं असं नाहीये। काल शिवाजी पार्क परिसरामध्ये ठाकरे सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः तिथं उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आणि या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आज पुण्यामध्ये सुद्धा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही तरुणांनी एल्गार पुकारलेला होता।